आजची रेसिपी दिसायला जेवढी मस्त आहे तेवढीच खाण्यासाठी खूप चविष्ट आणि पौष्टिक आहे। रवा, बेसन, तांदूळ न वापरता खूप सोप्या पद्धतीने ही रेसिपी बनवलेली आहे। ते 1 तासापूर्वी 1 वाटी सोल मुगाची डाळ ही भिजत घातली होती। भिजलेली मुगाची डाळ मिक्सरच्या भांड्यात टाकायची। आता डाळीचं प्रमाण कमी जास्त करू शकता। 1 पळी आंबट दही, 1 चमचा साखर आणि डाळीतलंच थोडंसं पाणी टाकून एकदम बारीक वाटून घ्यायचं। अशा पद्धतीचं बॅटर असलं पाहिजे। चवीनुसार मीठ, चिमूटभर पिवळा कलर टाकायचा आणि मिक्स करायचा आहे। त्यानंतर यामध्ये तेलाचा तडका टाकायचा। तर तेलामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता, चिमूटभर हिंग टाकायचा आणि तो तडका त्यामध्ये टाकून मिक्स करायचा आहे। आता सगळ्यात शेवटी खायचा सोडा टाकायचा आणि मिक्स करायचं। आता हे करत असताना गॅसवर कढईमध्ये अगोदरच पाणी गरम होण्यासाठी ठेवायचं आहे। तर कढईतलं पाणी गरम झालेलं आहे। त्यामध्ये एक बाउल ठेवला तेल लावून, त्यामध्ये 1 वाटी ठेवलेली आहे आणि तयार बॅटर त्यामध्ये टाकायचं आहे। आता झाकण ठेवून 7 मिनिटं फुल गॅसवर होऊ द्यायचं आहे। चटणी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 5 ते 6 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, अद्रक, जिरं, चवीनुसार मीठ आणि 1 लिंबाचा रस पिळायचा। आता त्यामध्ये पाणी टाकून एकदम बारीक वाटून घ्यायचं। बनवायला खूप सोपी पण चवीला खूप मस्त अशी ही चटणी बनवून तयार होते। आता 7 मिनिटं झालेला आहे, तोपर्यंत ढोकळाही छान असा फुललेला आहे। आता थंड झाल्यानंतर हे काढून घ्यायचा। तेल लावल्यामुळे बिलकुल बाउललाही चिटकत नाही, अलगद असा ढोकळा निघते। तर पाहू शकता, दिसायला तर खूप मस्त दिसत आहे। चारही बाजूला खूप छान अशी जाळी सुद्धा आलेली आहे। अलगद अशी वाटी काढून घ्यायची आणि तयार चटणी त्यामध्ये टाकायची आहे। आता चटणी टाकल्यानंतर लगेच कट करायचं नाही, तर 5 मिनिटं किंवा 2 ते 3 मिनिटं थांबायचं आणि नंतर कट करायचं, म्हणजे ढोकळा चटणीतलं पाणी सगळं असं पिऊन घेईल। तर पाहू शकता, छान अशी घट्ट चटणी झालेली आहे आणि त्यामधला रस्सा ढोकळ्यामध्ये गेलेला आहे। छान अशी जाळी सुद्धा आलेली आहे आणि खाण्यासाठी तर खूपच मस्त पौष्टिक अशी रेसिपी बनवून तयार झाली। आता ही बनवायची माझी पद्धत कशी वाटली कमेंट्स करून जरूर सांगा आणि आवडली तरच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब।